नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती. मित्रांनो, आपण या मागे सुद्धा एक कंबाईन पीवायक्यू अनालिसिसची सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये जे आप्पा हातनुरे सरांचं 6th एडिशन होतं ते संपूर्ण आपण फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती घेतलं होतं. आणि त्यानंतर आपण गाठाची सिरीज सुरू केली. 11वीचं जे जुनं इतिहासाचं पुस्तक आहे ते आपण घेतलं होतं. आणि जी करंट अफेअरची सिरीज होती आपली सिम्प्लिफाईड बुक आपण घेतलं होतं. आता चॅनलवरती जर तुम्ही गेलात तर सगळे व्हिडिओज तुम्हाला डिलीट झालेले दिसतील. त्याचं काय कारण बघा, यूट्यूबच्या पॉलिसीनुसार 90 दिवसाच्या आतमध्ये जर आपल्याला 3 स्ट्राईक आपल्या चॅनलवरती आल्या तर आपलं चॅनल पूर्णपणे यूट्यूबवरून डिलीट केलं जातं. आणि आपल्या चॅनलला 2 दिवसात 2 स्ट्राईक आलेले आहेत. आणि जर अजून एक स्ट्राईक 90 दिवसाच्या आत पडली तर आपलं चॅनल पूर्णपणे या ठिकाणी डिलीट केलं जाईल. आता ही स्ट्राईक कोण देतं? तर बघा, ज्यांचं बुक आपण यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट घेतलं होतं त्याचे ऑथर्स जे असतात, जे लेखक असतात, ते आपल्याला आपल्या चॅनलवरती पूर्णपणे म्हणजे यूट्यूबला मेल करतात की हे आमचं बुक पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट इकडे शिकवलं जाते, पूर्णपणे जशाचं तसं. म्हणून आपलं त्या ठिकाणी यूट्यूब आपल्याला स्ट्राईक देत असतं. आणि आपण सगळे बुक जे आहे ते इकडे घेतलं होतं आणि तुम्हालाही माहिती आहे त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. एका व्हिडिओला 50-50, 60-60 हजार व्ह्यूज त्या ठिकाणी आले होते. आणि आता जी सिरीज आहे आपली ती डिलीट केल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे जवळपास 100 ते 150 मेसेज आहेत टेलिग्रामला, इंस्टाग्रामला, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. आता मागे काल मी राज्यसेवेच्या सिलेबसचा एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावरती 8 ते 9 कमेंट्स आहेत ज्याच्यावरती व्हिडिओ डिलीट केलाय का, व्हिडिओ डिलीट केलाय का, अशा पद्धतीच्या कमेंट आहेत. तर म्हटलं सांगावं. आणि काही विद्यार्थी म्हटले की एक्सप्लेनेशन वगैरे खूप छान पद्धतीने होतं, तर काहीतरी नवीन सुरू करता येईल का? तर मित्रांनो, खास तुमच्याकरिता ही सिरीज मी सुरू केलेली आहे जी पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असेल. आता हे PDF वगैरे सगळं काही आपण स्वतः तयार केलेलं आहे. आता यामध्ये आपण नक्की ह्या सिरीजमध्ये घेणार काय? आता तुम्ही म्हणाल की इंट्रोडक्शन खूप मोठं होतंय, पण मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला देईल आणि याच्यानंतर कोणताही टाइमपास न करता आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओजला सुरू करूयात. पण ही सिरीज कशी चालेल? तर बघा, 2024चा पेपर, 23, त्यानंतर 22, नंतर 21 आणि 20 अशा पूर्ण 5 वर्षाचे आपण पॉलिटीचे 15-15 प्रश्न, म्हणजे त्या ठिकाणी 75 प्रश्न आपले पॉलिटीचे होतात. तर या पद्धतीने आपण काय करणार आहेत, 5 वर्षाचे पॉलिटीचे संपूर्ण प्रश्न, त्यानंतर हिस्ट्रीचे प्रश्न, जिओग्राफीचे प्रश्न, त्यानंतर आपले चालू घडामोडीचे प्रश्न, म्हणजे त्याच्यातून आपल्याला हे कळेल की नक्की प्रश्न कुठे विचारले जातो. त्यानंतर आपण या ठिकाणी सामान्य विज्ञानचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. तर जेवढे काही विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आता इकॉनॉमिक्स इथे राहिलाय, एवढ्या विषयांचे सगळे 5-5 वर्षाचे जेवढे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, प्रत्येक प्रश्न आपण घेणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे ऑलरेडी यूट्यूबवरती अवेलेबल आहे, पण या लेक्चर सारखं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती अदर कुठेही मिळणार नाही. याचं कारण सांगते. बघा, आता सपोज इथे आपण 2024चा पॉलिटीचा पेपर या ठिकाणी घेतोय, त्यामधले पॉलिटीचे 15 प्रश्न आजच्या या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. आता या लेक्चरमध्ये आपण काय घेणार? समजा पहिला प्रश्न झाला आपला, पहिला प्रश्न हा विचारला गेलाय, त्या पहिल्या प्रश्नाचे तुम्ही कोणत्याही कंबाईन पीवायक्यू अनालिसिसचं बुक हातात घ्या. तो प्रश्न, त्याचं काय उत्तर आहे आणि ते उत्तर का आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे? सपोज पहिला प्रश्न आपला झाला, पहिल्या प्रश्नाचे 4 ऑप्शन, त्यामध्ये योग्य उत्तर कोणतं, त्या योग्य उत्तराचं स्पष्टीकरण आणि त्या योग्य उत्तराच्या स्पष्टीकरणासोबत या बाकीच्या 3 पर्यायाचं सुद्धा स्पष्टीकरण, प्रत्येक पर्यायाचं योग्य स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि यालाच योग्य पीवायक्यू अनालिसिस म्हटलं जातं. आणि यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. म्हणजे जसं आता पीवायक्यू अनालिसिस करणं म्हणजे काय हे मुलांना माहित नसतं. जसं की पहिला प्रश्न आपण घेतला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे चौथी अनुसूची आहे, पण बाकीचे 3 जे पर्याय असतात याच्यावरती सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. नेक्स्ट टाइम आपल्याला चौथ्या अनुसूचीमध्येच काही वेगळं विचारलं जाईल का? तर असं नसतं. या 3 ऑप्शनवरती सुद्धा नेक्स्ट टाइम प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि यालाच योग्य पीवायक्यू अनालिसिस करणं म्हटलं जातं. तर आपण या लेक्चर सिरीजमध्ये काय घेणार आहोत? 4 ऑप्शनचे सुद्धा स्पष्टीकरण आपण घेणार आहोत आणि सोबत एलिमिनेशन मेथड जर कुठे यूज होत असेल तर ती कशी यूज केली जाते या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार. आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आपल्या आजच्या लेक्चरला या सुरुवात करूया. आता लक्ष द्या, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, म्हणजे 2024च्या कंबाईनच्या पॉलिटीचे प्रश्न बघतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? काय अशी कोणती अनुसूची आहे ज्या अनुसूचीमध्ये घटक राज्य म्हणजे आपले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे असतील त्यामध्ये राज्यसभेतील ज्या जागा आहे त्याच्या वाटपाबाबतची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये केलेली आहे, असा प्रश्न विचारलाय. आणि याच्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा 4 अनुसूच्या दिलेल्या आहेत. याचं उत्तर आहे मित्रांनो चौथी अनुसूची. तर त्यासोबत बाकीचे 4 ऑप्शन आपण बघू. बघा, चौथ्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये लोकसंख्येनुसार किती प्रतिनिधी मिळतील याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. काय? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे असतील त्यामध्ये राज्यसभा जी आहे. आता तुम्ही म्हणाल, आता जे एकदम नवीन विद्यार्थी असतात त्यांना काही सिलेबसच माहित नसेल, त्यांनी इथे फक्त पीवायक्यू जे आहे ते वाचून घ्यायचे. तुम्हाला ऍटलिस्ट कळलं पाहिजे की प्रश्न येतात कुठे. जसं इथे चौथी अनुसूचीमध्ये प्रश्न आलेला आहे,
त्या गोष्टीला मी इथे सर्कल करेलच की प्रश्न कुठे येतोय. पण आता हे तुम्ही एकदा ॲटलिस्ट सगळा सिलेबस वन टाइम रीड करायचा आणि नंतरच हे प्रश्न बघायचे आहेत. बघा, 4थ्या अनुसूचीमध्ये बघितलं, राज्यसभेमध्ये लोकसंख्येनुसार किती प्रतिनिधी मिळतील याची माहिती कुठे दिली? 4थ्या अनुसूचीमध्ये. मग पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलंय? यात भारताच्या घटक राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या भौगोलिक सीमांची माहिती दिलेली. काय बघितलं? पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्या घटक राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं, त्या सगळ्यांची नावं कुठे दिलेली आहे? पहिल्या अनुसूचीमध्ये, आणि त्यांच्या भौगोलिक सीमांची माहिती सुद्धा पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेली. दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे जे सभापती आहेत म्हणजे अध्यक्ष इत्यादींच्या पगार आणि भत्त्यांची माहिती दिलेली. याच्यावरती पण आयोगाने प्रश्न जर विचारला तर लक्षात ठेवायचं की दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय. आता आपलं इथे 4 अनुसूची आपल्या या ठिकाणी पाठ झाल्याच पाहिजे. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्याच्या भौगोलिक सीमांची माहिती आहे. दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे सभापती यांच्या सगळ्यांच्या पगार आणि भत्त्यांची माहिती दिलेली आहे. आणि तिसऱ्या अनुसूचीमध्ये विविध घटनात्मक पदाधिकाऱ्यांनी घ्यायच्या शपथ, आता फक्त शपथ शब्द लक्षात ठेवा. तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे? ते शपथ आहेत. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार शब्द लक्षात ठेवा, पण त्याच्यामध्ये कुणाकुणाचा आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीच्या अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला? आपली ग्रामसभा जी आहे तिला संविधानिक असा दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहेत 61वी, 71वी, 73वी आणि 74वी. आता आपल्याला 73 आणि 74 ह्या दोन आपल्याला माहिती आहेत आणि यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतं. आले एलिमिनेशन मेथड वापरताना 61वी 71वी येणार नाही, हे एकदम बेसिक होतं. 73 74वी म्हणजे 50% मध्ये आपला प्रश्न बरोबर आला असता. 73 74 मध्ये त्याचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. आता बघा, 73वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 1992 ची आहे आणि त्या ठिकाणी 71 आणि 74वी सुद्धा 92ची आहे, हे लक्षात ठेवा. साल सुद्धा लक्षात ठेवायचे. आयोग आपल्याला इथे सुद्धा कन्फ्यूज करू शकतो. बघा, 73वी घटना दुरुस्ती 1992 जी आहे या दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक म्हणजेच काय? संविधानिक दर्जा, घटनात्मक स्थान म्हणजे संविधानिक स्थान जे आहे ते दिलेलं आहे. कलम 243A अंतर्गत ग्रामसभेची तरतूद केलेली आहे. आता तुम्ही इथे काय शिकलात? इथे तुम्हाला कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक म्हणजे घटनात्मक दर्जा दिला विचारलं तर 71वी घटना दुरुस्ती 1992 त्याचं 73वी घटना दुरुस्ती 1992 त्याचं उत्तर आहे. त्यासोबत ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 243A मध्ये त्याची तरतूद आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम इथे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावेळेला जर आपल्याला त्या ठिकाणी घटना दुरुस्ती विचारली गेली तर नेक्स्ट टाइमला कलम पण विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे बघा 61वी घटना दुरुस्ती 1989 म्हणजे आपला पहिला ऑप्शन काय सांगतो? 61वी घटना दुरुस्ती 1989 या दुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले. काय? मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले 61वी घटना दुरुस्ती 1989 वर. आणि याच्यावरती प्रश्न जो आहे आता 1988 89 दोन्ही वेळेला मुलं कन्फ्यूज होतात, बरोबर. आता ऑप्शन मध्ये आयोगाने आपल्याला साल दिलेलं नाहीये. आता याच्यावरती आपल्या इंस्टाग्राम पेजवरती, इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलेला असेल तर तुम्ही हायलाइट्समध्ये, आपल्या इंस्टाग्राम पेजच्या हायलाइट्समध्ये एक पॉलिटी म्हणून सेक्शन आहे बघा. मी पॉलिटीवरती भरपूर मीमच्या स्वरूपात तुमच्या लक्षात राहावं म्हणून एक व्हिडिओ टाकला होता की 61व्या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आल्यानंतर 61वी घटना दुरुस्ती 1988 आणि खाली एक मुलगी नाचते एका मराठी सॉंगवरती. तर त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे आपल्या मीमच्या स्वरूपात प्रश्न आलेला आहे, तो तुम्ही इंस्टाग्रामवरती चेक करा. आता नंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 आहे. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषांचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये करण्यात आला. काय? 8व्या अनुसूचीमध्ये, 8वी अनुसूची जी आहे 8व्या अनुसूचीमध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी तर या 3 भाषांचा समावेश 71वी घटना दुरुस्ती 1992 त्या ठिकाणी करण्यात आला होता. आणि 74वी घटना दुरुस्ती सांगते या दुरुस्तीने नगरपालिकांना शहरी स्थानिक संस्थांचा घटनात्मक दर्जा. आता 2 गोष्टी आपण शिकलो. 73व्या घटना दुरुस्तीने आपल्या ग्रामसभेला, कोणत्या ग्रामसभेला त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा दिला आणि 74व्या घटना दुरुस्तीने नगरपालिकांना दिला, म्हणजे शहरी स्थानिक संस्था ज्या आहेत त्यांना घटनात्मक दर्जा दिला. याच्यामध्ये कन्फ्युजन नको. आणि दोन्हींचे साल सुद्धा 1992च आहे, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, भारतीय संसदेबाबत, आपली जी संसद आहे त्या संसदेबाबत विचारले खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. आता जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेला विधानं योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, अचूक अशा पद्धतीचे जे ऑप्शन असतात, म्हणजे जो शब्द दिला असतो त्याला अगोदर सर्कल करायचं की आपल्याला बरोबर विधान विचारलेले. तर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. तर मित्रांनो हे अगदी बरोबर आहे. दुसरं आहे, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. आता बघा ऑप्शन आहे फक्त अ, फक्त ब, फक्त अ आणि ब दोन्ही पण बरोबर आणि वरीलपैकी नाही. आता याच्यामध्ये आपल्याला जर एलिमिनेशन मेथड वापरायची असेल तर आपल्याला माहिती की पहिला ऑप्शन जो आहे तो 101% बरोबर आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन आपला कट झाला. फक्त ब मध्ये ब येणारच नाही त्याच्यामध्ये.
त्यानंतर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो अमेरिकेच्या सिनेटप्रमाणेच आहे, फक्त पण येणार नाही. आलो आपण 50-50 वरती. आणि वरीलपैकी कोणतंही नाही हे तर येणारच नाही, म्हणजे लास्ट आपला ऑप्शन आहे कन्फर्म 3 नंबरचं. तर विधान अ जे आहे, भारतीय संविधान सभेनेच 1950 ते 52 पर्यंत तात्पुरती संसद म्हणून कार्य केलं आणि त्यावेळी तिला केवळ एकच सभागृह होतं, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला आयोगाने हा सुद्धा प्रश्न विचारलाय की पहिली तात्पुरती संसद कधी अस्तित्वात आली, तर ती तारीख पण लक्षात ठेवायची. ब आहे, भारताच्या राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच अमेरिकेच्या सिनेट म्हणजे वरचं सभागृह जे आहे त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ सुद्धा 6 वर्ष असतो. म्हणजे हे आपण कुठून घेतले, अमेरिकेकडनंच घेतलेलं आहे, अमेरिकेचीच फॉलो आपण केलेली, म्हणून त्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आपला आहे की राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये म्हणजे कोणत्या कलमामध्ये पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्थ गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर कोणता असं कलम आहे ज्याच्यामध्ये जिल्हा पंचायत, ग्रामसभा आणि मध्यस्थ गावाच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्याचं उत्तर आहे बघा. आता इथे कलम 243, 44, 45 आणि 42 असे आपल्याला लगत ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये आपलं पहिलंच उत्तर बरोबर आहे, कलम 243. पर्यायाचं विश्लेषण आपण बघू. बघा, 243 नंबरचं कलम जे आहे यामध्ये पंचायत राजशी संबंधित सर्व मूलभूत व्याख्या जसं की ग्रामसभा, जिल्हा, क्षेत्र या सगळ्यांच्या व्याख्या आपल्याला कलम 243 मध्ये दिल्या आहे. बघा, मागे पण आपण एक प्रश्न बघितला, कलम 243A म्हणून लक्षात ठेवा म्हटलं होतं. त्यावरून सुद्धा तुम्हाला याची कल्पना येईल की आयोग आपल्याला कुठे प्रश्न कसा त्या ठिकाणी विचारू शकतो. तर त्यानंतर आपलं दुसरं ऑप्शन आहे बघा, कलम 244. हे कलम अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित आहे. बघा, कलम 243 आहे आपल्या पंचायत राजच्या संबंधित जेवढ्या काही ग्रामसभा, जिल्हा वगैरे सगळं असेल त्याच्या व्याख्या दिल्या आहेत. 244 मध्ये अनुसूचित आणि आदिवासी प्रशासन जे आहे, आदिवासी क्षेत्र जे आहे त्यांच्या प्रशासनाची माहिती आहे. 245 मध्ये संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची प्रादेशिक व्याप्ती सांगितलेली. काय, संसदेनं आणि राज्याचं विधिमंडळ जे आहे यांनी केलेल्या कायद्यांची प्रादेशिक व्याप्ती कशामध्ये, 245 मध्ये. पाचवा प्रश्न आपला आहे, खालील विधाने लक्षात घ्या. पहिला आहे की सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आला. बघा कसा आयोग आपल्याला इथल्या इथं, म्हणजे तुम्ही 2024च्या प्रिलियमचा पेपर बघितला तर पहिल्या 2-3 प्रश्नांनुसार तुम्हाला पुढचे 2 प्रश्न तुमचे इझिली सुटतात. आत्ताच वरती आपण बघितलं 8व्या अनुसूचीमध्ये भाषा आहेत आणि वरती आपण 4 घटना दुरुस्त्या बघितल्या पर्यायानुसार. त्यामध्ये एक घटना दुरुस्ती होती बघा, 71वी घटना दुरुस्ती होती. त्यामध्येच सांगितलं होतं की कोकणी वगैरे त्या भाषा ऍड केलेल्या आहेत. इथं काय सांगितलं की 92व्या घटना दुरुस्तीने 2003 नुसार ऍड केले, हे चुकीचं आहे. बघा, फक्त ये त्याचं उत्तर या ठिकाणी असेल. विधान ए बरोबर, कारण भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये सध्या 22 भाषा आहेत. आता एलिमिनेशन मेथड वापरताना आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचतो हे इथं लक्षात घ्या. पहिला ऑप्शन काय आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. किती आहेत, 22. या 22 भाषा ज्या आहेत ह्या कशा ऍड, आता 22 आहेत. पहिलं 101% आपल्याला माहिती की पहिलं ऑप्शन बरोबर आहे, हे कट होईल कारण पहिलं बरोबर आहे आपल्याला माहिती. त्यानंतर वरीलपैकी कोणतंच नाही असं येणार नाही, पहिलं बरोबर आहे आपल्याला माहिती आहे. आणि बी जे आहे, तर आता जरी हे माहीत नसेल तरी आपण इथं 50-50 पर्यंत पोहोचलो. 50% कोणतंही एक केलं तर 50% आपण उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर बघा, 92वी घटना दुरुस्ती 2003 जे आहे त्याच्यानुसार कोकणी, नेपाळी हे चुकीचं आहे, त्यामुळे दुसरं ऑप्शन चुकीचं आहे. बघा, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी यांचा समावेश 71व्या घटना दुरुस्तीने झालेला आहे, हे वरतीच आपण बघितलं. असं लक्षात ठेवा, 71वी घटना दुरुस्ती 1992. आणि लक्षात ठेवा कोमणे, काय लक्षात ठेवायचे, कोमणे. कोमणे म्हणजे काय, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, कोमणे असं लक्षात ठेवा. आपल्याला लक्षात ठेवायला काय जायचं, काही पण शब्द लक्षात ठेवायचे. 71वी घटना दुरुस्ती काय आहे, 1992 कोमणे. त्या ठिकाणी कोणत्या भाषा आहेत, कोकणी, मणिपुरी, नेपाळी ह्या ऍड झाल्या. 92व्या घटना दुरुस्ती 2003 ने बोंडो, त्या ठिकाणी बोडो, डोंगरी, त्यानंतर मैथिली आणि संताली ह्या भाषा ऍड झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला ज्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत त्यानंतर म्हणजे अगोदर 22 नव्हत्या, अगोदर 14च होत्या. बाकीच्या ज्या ऍड झालेल्या आहेत त्याच्या कोणत्या घटना दुरुस्ती आहेत, त्या सगळ्या 21वी घटना दुरुस्ती. आता इथे तुम्हाला एक्स्ट्रा सांगते, 21वी घटना दुरुस्ती आहे 1967. तर यानुसार आपल्याला या ठिकाणी सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला होता. अशा पद्धतीने 21वी, 71वी, 92वी या सगळ्या लक्षात ठेवायच्या, दरवर्षी प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे 6वा प्रश्न, ग्रामपंचायतीचं संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे, तर आपला ग्रामपंचायतीचं संघटन मित्रांनो कलम 40 मध्ये आहे. कलम 40 मध्ये. आता आपल्याला 4 ऑप्शन आहेत, 39, 40, 42 आणि 41. तर बघा याचं उत्तर त्या ठिकाणी अनुच्छेद 40 उत्तर आहे. अनुच्छेद 40 म्हणजे कलम 40 हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे. काय, राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व. आता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, आपला पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग. तर चौथ्या भागामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व दिली, त्या तत्वांपैकी कलम 40 त्याच्यामध्ये येतं, बरोबर.
मग एक असून राज्य ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करेल असं सुद्धा त्याच्यामध्ये कलम 40 मध्ये म्हटलेले. मग कलम 39 कुठे आलं? कलम 39 उपजीविकेची साधने, स्त्रिया आणि पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन ह्याबद्दल कलम 39 आहे. आणि 41 आहे आजारपण, वृद्धत्व किंवा बेरोजगारीच्या स्थितीमध्ये राज्याने कामाचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं. आता तुम्हाला वाटेल, आता तुम्ही इथे एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून सांगते बघा, लक्ष द्या. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व जे आहे, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करताना जेवढे कलम आहेत तो भाग, त्याच्यामध्ये असणारी सर्व कलम, सर्व त्यामध्ये कलम उपकलम सगळं काही मुखपाठ करायचे. आपल्याला क्रम लावा म्हणून सुद्धा प्रश्न येतो. आणि प्रश्न आला तर क्रम लावायला पण प्रश्न येतो. म्हणजे फक्त तुम्हाला असे मार्गदर्शक तत्व देतील, जसं उपजीविकेचे साधने, स्त्रिया आणि पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन. त्यानंतर देईल आजारपण, वृद्धत्व किंवा बेरोजगारीच्या स्थितीमध्ये राज्याने कामाचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा असं देईल फक्त. आणि मग ते क्रमाने लावा म्हणतील वाक्य. मग त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे 39 नंबरचं 1 नंबरला येईल, नंतर मग 41 नंबर येईल, मध्ये 40 नंबरचं येईल. असे 3 सेंटेन्स. आता इथेच असं पकडा की हे 3 सेंटेन्स आयोगाने तुम्हाला दिले आणि सांगितलं लावा क्रमाने. काय करणार तुम्ही? पहिलं सेंटेन्स कोणतं येणार? पहिलं येणार हे, नंतर येणार हे, नंतर येणार हे. हे कधी कळणार? जेव्हा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास झालेला असेल, कलम पूर्ण पाठ असतील, उपकलम पाठ असतील, तेव्हा लक्षात येईल. आता नंतर 7वा प्रश्न आपला आहे की मुन्शी अयंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या की वरीलपैकी नाही? तर मुन्शी अयंगार सूत्र जे आहे तर ते भाषा समस्याशी संबंधित आहे. भारताची अधिकृत राजभाषा कोणती असावी या वादावरती के एम मुन्शी आणि एन गोपालस्वामी अयंगार यांनी हे सूत्र सुचवलं होतं. कोण? के एम मुन्शी आणि गोपालस्वामी अयंगार होते. म्हणजे मुन्शी अयंगार सूत्र त्याला म्हटलं जातं, ज्यानुसार हिंदीला राजभाषेचा दर्जा देऊन इंग्रजीचा वापर काही काळ सुरू ठेवण्याचं ठरलं होतं त्या सूत्रानुसार. 8वा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये खालील अनुच्छेदानुसार निवडणूक आयोगाची तरतूद केली गेली. काय? भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली? 368, 256, 324 की 150? कलम त्या ठिकाणी 324 नुसार निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली होती. मग बाकीचे पर्याय बघू आपण. कलम 324 यामध्ये भारताच्या निवडणूक आयोगाची रचना आणि त्याचे अधिकार जे आहेत यांची तरतूद करण्यात आली. 368 या कलमानुसार संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा म्हणजे घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला. कोणत्या कलमानुसार संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा किंवा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या कलमानुसार मिळाला विचारलं तर कलम 368. त्यानंतर 256 कलम काय सांगतं? राज्यांनी त्यांच्या कार्यकारी अधिकारांचा वापर कसा करायचा? राज्य जे आहेत या राज्यांनी त्यांच्या कार्यकारी अधिकार जे असतील त्यांचा वापर कसा करायचा जेणेकरून संसदेच्या कायद्यांशी विसंगती येणार नाही याबद्दलची माहिती कशात दिली आहे? कलम 256 मध्ये दिलेली आहे. आणि बाकी आपण बघितलं. त्यानंतर 9वा प्रश्न आपला आहे, भारतातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? पहिल्या महिला. आता आपण हे पहिल्यांदा म्हणजे असं पॉलिटीमध्ये आता 15 प्रश्न आहे, 15चे 15 तुम्हाला याच्यातून विचारले जाणार नाही. काही असे फॅक्च्युअल डाटा डायरेक्टली विचारला जाऊ शकतो आणि असे प्रश्न आपल्याला जास्त करंट अफेअरमध्ये बघायला मिळतात. करंट अफेअर करताना म्हणजे चालू घडामोडी करताना पहिल्या घडामोडी सगळ्या करायच्या. एखादी गोष्ट जर पहिल्यांदा महाराष्ट्रात घडत असेल, पहिल्यांदा एखादी आदिवासी महिला असेल, पहिल्यांदा एखादा आदिवासी समाज काहीतरी करत असेल, पहिल्यांदा एखादी अशी संघटना ह्या ठिकाणी स्थापन झाली असेल, पहिली बैठक या ठिकाणी पहिल्यांदा झाली असेल, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला करंटला विचारतात. त्याच पद्धतीचा प्रश्न इकडे पॉलिटीला विचारला गेला. भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होता? आता हे जी.के. आहे बरोबर. तर स्वरूपारिणी, त्यानंतर व्ही.एस. रमादेवी, कमला नेहरू आणि जयललिता. तर याचं उत्तर आहे रमादेवी, व्ही.एस. रमादेवी. स्पष्टीकरण बघा, व्ही.एस. रमादेवी या 1990 मध्ये केवळ काही काळासाठी भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी बनल्या होत्या. त्यानंतर पुढे प्रश्न 10वा आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? आता आपण संसद, राज्य विधिमंडळ, त्यामध्ये राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. म्हणजे लोकसभा, राज्यसभा, नंतर विधानसभा, विधान परिषद. तर विधानसभा, विधान परिषद म्हणजेच राज्य विधिमंडळ. तर राज्य विधिमंडळ जे आहे राज्यघटनेतील कोणतं कलम असा आहे जे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. कलम 22, कलम 168, कलम 380 की कलम 25? आता एकदम बेसिक प्रश्न आहे हा, म्हणजे बेसिक का म्हणता येईल जरी कलम पाठ नसतील तरी. आणि कलम 22 याच्यामध्ये कसं येईल? कलम 22 पूर्णपणे ऑप्शन कट होऊन जाईल त्याचा. 25चा पण कट होईल कारण 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचे हक्क सगळे दिलेले आहेत. आणि राहिले हे दोन, 380 आणि 168. याचं उत्तर आहे 168. बघा, कलम 168 जो आहे तर ते प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल अशी तरतूद या कलमामध्ये आहे. उत्तर काय आहे आपलं? कलम 168. कलम 168 मध्ये सांगितले की प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असेल, म्हणजे राज्य विधिमंडळाशी संबंधित हे कलम झालं. कलम 22 सांगतं की मनमानी अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षणाचा अधिकार आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये कलम 22 येतं. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट जरी एवढं माहित असलं असतं की पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भागमध्ये कलम मूलभूत अधिकार आहेत. मग मूलभूत अधिकाराचे कलम 12 ते 35 आहे. कलम 12 ते 35 सगळे मूलभूत अधिकार येतात. म्हणजे हे दोन्ही लगेच तिकडे ऑप्शन कट होतात. आणि कलम 25 येतोय कोणत्याही धर्माचं पालन, आचरण आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कलम 25 नुसार देण्यात आलेले आहे. आता 11वा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार. राज्याचा महाधिवक्ता विचारले.
राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कुणाला आहे? त्यामध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य निर्वाचन आयुक्त की राज्य लोकसेवा आयोग. आता याच्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग कसंच येणार नाही ऑप्शन. त्यानंतर मुख्यमंत्री येणार नाही. आता राज्य निर्वाचन आयुक्त की राज्यपाल याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन. आता बघा कलम 165 कोणतं कलम आहे? कलम 165. या कलम 165 नुसार राज्याच्या राज्यपालांना राज्याचा महाधिवक्ता नियुक्त करण्याचा अधिकार आहे. राज्याचा महाधिवक्ता कलम कोणतं? 165 हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट टाइम याच्यावरती प्रश्न येऊ शकतो कलमावरती खालीलपैकी राज्याच्या महाधिवक्त्याचं कलम कोणतं? तर बघा महान्यायवादी महाधिवक्ता बरोबर. तर मग महाधिवक्तासाठी 165 नंबरचं कलम आहे. तर कलम 165 नुसार राज्याचे राज्यपाल जे असतील त्यांना राज्याचा महाधिवक्ता नियुक्त करण्याचा अधिकार आहे, जो राज्याचा सर्वोच्च कायदा सल्लागार असतो. कोण असतो सर्वोच्च कायदा सल्लागार? महाधिवक्ता असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 12वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? याच्यावरती खूपदा प्रश्न रिपीट झालेले आहेत तरी मुलं इथे चुकतात. आता याची ट्रिक पण आहे, ती ट्रिक पण तुम्हाला सांगेल. आता लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृह विधिमंडळ आहे असं विचारले, म्हणजे असणारे राज्य सांगायचे आपल्याला. त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहे. हे बघा आता इथे सध्या भारतामध्ये मित्रांनो 6 राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन्ही सभागृह आहेत. त्याला द्विगृही विधिमंडळ म्हणतात. आता विधिमंडळ, राज्य विधिमंडळ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, राज्य विधिमंडळामध्ये 2 येतात. काय येतात? विधानसभा येतं आणि नंतर विधान परिषद येतं. सभा आणि परिषद इकडे बघा, विधान सभा येईल आणि विधान परिषद येईल. तर हे दोन्ही सभागृह असणारे कोणकोणते राज्य आहेत? तर आता 6च राज्य आहेत सध्या. तर ते 6 राज्य जे आहेत त्याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. ते 6 राज्य कोणते बघा? आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे आणि उत्तर प्रदेश आहे. हे झाले 6 राज्य. याची ट्रिक आहे तुमकब. काय ट्रिक आहे? तुमकब. हे बघा तुमकब. आता कसं लक्षात ठेवायचं? टी म्हणजे तेलंगणा, यू म्हणजे उत्तर प्रदेश, एम म्हणजे आपला महाराष्ट्र, के म्हणजे कर्नाटक, त्यानंतर ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि बी म्हणजे बिहार. तुमकब ही ट्रिकच लक्षात ठेवा. आता तुमकब एवढंच माहिती आपल्याला, आपण खाली स्पष्टीकरण आता वाचलंच नाही. आता आपण पर्यायाकडे या ठिकाणी जाऊ. बघा तुमकब आपली ट्रिक आहे. आता आपल्या तुमकबमध्ये आंध्र प्रदेश येतो का? येस, ए मध्ये आंध्र प्रदेश येतो बरोबर. उत्तर प्रदेश येतो का? येतो. तमिळनाडू येतो का रे टी पासून? तमिळनाडू येत नाही. तेलंगणा येतं. तेलंगणा येतं. याच्यामध्येच मुलं अर्धे कन्फ्युजन मध्ये असतात. तेलंगणा येतं, तमिळनाडू येत नाही. झाला ऑप्शन कट. दुसरं आहे आंध्र प्रदेश येतं. मध्य प्रदेश येतं का? नाही. यम येतं आपल्या तुमकबमध्ये, पण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश 2 एम येतात का? नाही. मध्य प्रदेश नाही. ऑप्शन कट. तिसरं आहे आंध्र प्रदेश येतं, महाराष्ट्र येतं, पण गुजरात येतं का? जी आहे का आपल्या तुमकबमध्ये? नाहीये. ऑप्शन कट. चौथा ऑप्शन आपल्या बरोबर असेल. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. 4ही ऑप्शन या ठिकाणी चौथा ऑप्शन जे आहे तो बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळे राज्य दिलेले आहेत. 13वा प्रश्न. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत? काय विचारलंय? आपली घटना जी आहे त्या घटनेने कलम 154 प्रमाणे राज्याचे सर्व जे काही कार्यकारी अधिकार असतील, कोणते अधिकार? कार्यकारी अधिकार हे कोणाकडे सोपवलंय? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे राज्यपाल. बघा त्याचं उत्तर आहे राज्यपाल. कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या ठायी विहित असतील आणि ते राज्यघटनेनुसार स्वतः किंवा हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत त्याचा वापर करतील. कोण? राज्यपाल. तर 154 कलम आहे ते लक्षात ठेवा. नंतर प्रश्न क्रमांक 14. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती डॅश डॅश द्वारे केली जाते. आता नियुक्त्यांवरती प्रश्न आपल्याला करंट अंतर्गतही येतं आणि पॉलिटी अंतर्गत. जसं आपण आत्ताच वरती बघितलं की राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो? कोण करतो नियुक्ती? राज्यपाल करतो. राज्याचा महाधिवक्ता जो आहे तो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो बरोबर, आणि त्याची नियुक्ती राज्यपाला मार्फत होते. तसंच दुसरा प्रश्न आपल्याला पुन्हा विचारला, जिल्हा न्यायाधीश जे आहे. आता जिल्हा न्यायाधीश सगळ्यात पहिला असतं सुप्रीम कोर्ट. म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय. नंतर येतं आपलं हायकोर्ट म्हणजे त्या ठिकाणी उच्च न्यायालय, आणि नंतर येतं जिल्हा न्यायालय. तर या जिल्हा न्यायालय म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर ह्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जो जिल्हा न्यायाधीश असतो त्या न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते असा प्रश्न आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर आहे राज्याचं राज्यपालच. आतापर्यंत काय बघितलं? राज्याचा राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतो, महान्यायवादी नाही, राज्याचा महाधिवक्ता त्याची नियुक्ती करतो, आणि जिल्हा न्यायाधीशाची सुद्धा नियुक्ती राज्यपाल करतो. आणि कलम कोणता आहे? कलम 233. कलम 233 नुसार राज्याच्या राज्यपालाद्वारे संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे कलम 233 नुसार केली जाते. पुढे जेव्हा काही आपण मागचे अजून प्रश्न बघू, आता नेक्स्ट आपल्या सिरीजचा जेव्हा दुसरा पार्ट येईल त्यामध्ये 2023चे आपण प्रश्न बघू, त्यावेळेला जर याचा काही भाग तिकडे विचारला गेला तर तिथे पुन्हा मी तुम्हाला रिकॉल करून देईल. आता 15वा आणि आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं स्पष्ट करण्यात आलं? काय विचारलं की
आपलं जे उच्च न्यायालय आहे हे अभिलेख न्यायालय असेल असं कोणत्या कलमात स्पष्ट केलं, कलमावरती किती प्रश्न आले हे लक्षात येईल तुमच्या. कलम 215, 16, 17 आणि 18. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 215. बघा, कलम 215 मध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्याला स्वतःचा अवमान केल्याबद्दल शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे जर कुणी उच्च न्यायालयाचा अवमान म्हणजे अपमान केला तर त्यांना शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे कलम 215 नुसार. 216 सांगतं उच्च न्यायालयाची रचना कशी असेल. 215 नुसार एक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. 216 नुसार उच्च न्यायालयाची रचना ठरलेली आहे. 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांच्या पदाच्या अटी आहेत. 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती असेल आणि त्यांच्या पदाची अटी सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या असतील. तर अशा पद्धतीने आपण 2024चा कंबाईन गट ब बघा, कंबाईन ग्रुप बीचा 2024चे आपण पॉलिटीचे 15 प्रश्न या ठिकाणी सविस्तररित्या समजून घेतले. आता 2023 वगैरे सगळे 5 बघा 5 वर्षाचे पॉलिटीचे आपण सगळे किती प्रश्न घेणार आहोत, 75 प्रश्न योग्य स्पष्टीकरणासहित सगळ्या गोष्टी, आणि नंतर एक मॅरेथॉन लेक्चर टाकेल त्यामध्ये हे सगळे 5 वर्षाचे प्रश्न एकत्र, नंतर इतिहासाचे सगळे 5 वर्षाचे एकत्र, भूगोलचे सगळे 5 वर्षाचे एकत्र, अशा पद्धतीने आपण पूर्ण तयार करू. आणि नंतर आपण 21,000 प्रश्न संचामधून टॉपिक वाईज सुद्धा ॲनालिसिस आपण घेऊ, कारण ते जास्त सोपं मुलांना जाते. तर आपण, आणि हे PDF जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सांगा मला, म्हणजे मी टेलिग्रामवरती अपलोड करेल, कारण आपण स्वतः छान पद्धतीने ही PDF बनवलेली आहे. जसं आता तुम्ही तुमच्याकडे जर ऑलरेडी क्वेश्चन पेपरचे झेरॉक्स असतील तर तुम्ही तिथे पण हे सगळ्या जी एक्स्ट्रा माहिती आहे ती नोट डाऊन करू शकता, किंवा मग जर तुमच्याकडे पेपर नसतील तर डायरेक्टली याच्या प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता, या PDFच्याच प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा, आणि आपल्याला इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.